नमस्कार मित्रांनो, शिंदे फॅमिली व्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवत आहे कारल्याची भाजी। तुमच्याकडे कशी बनवतात ते कमेंट करून मला सांगा आणि आज आमच्या पद्धतीची भाजी बघा। चला तर बनवूया कारल्याची भाजी। सर्वप्रथम मी कारले स्वच्छ धुवून थोडेसे साफ केले आणि मध्ये चिरी मारली त्याला आणि यातला मसाला पूर्ण काढून टाकलेला आहे त्याचा। बघू शकता तुम्ही। स्वच्छ धुवून मी ती इथे झरायला ठेवली होती। पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे त्यातलं। त्याच्यानंतर मी केलेला आहे इथे शेंगदाण्याचा कूट आणि त्याच्यात घेणार आहे मसाले। तर त्याच्यात थोडंसं काश्मीरी लाल मिरची, तिखट जसं आपल्याला आवडेल तसं तिखट, धना-जिरे पावडर बाजारात उपलब्ध असते ती थोडी जास्त प्रमाणात घ्यायची आणि हळद। सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे मीठ। चवीनुसार मीठ घेऊन हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत। हे मिक्स केल्यानंतर हे कारल्यांच्या मध्ये भरून घेणार आहे मी। हे अशा पद्धतीने पूर्ण भरून आपण ठेवून देऊ ते एका बाजूला, कारण याला नंतर आपण फोडणी देणार आहेत। तर हे पूर्ण कारल्यामध्ये दाबून भरून घेऊन ठेवून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व कारल्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे। आता करूया आपण पुढची प्रोसेस। सर्वप्रथम गॅस लावून कढईमध्ये तेल ठेवायचं आहे तापायला। तेल गरम होतंय। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात आपण लसणाची फोडणी देऊया। लसूण मी चेचून घेतलेला आहे फक्त। चांगलं तडतडायला लागलं की गॅस स्लो करून त्याला थोडंसं लाल होऊ द्यायचं। आता हे लाल होत आहे तर आपण त्याच्यावर कारली सोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने कारली ठेवून यात आपण झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत। मंद आचेवर गॅस ठेवून मी कारले आता झाकण ठेवून वाफवणार आहे, परंतु झाकणात थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली कारली करपणार नाहीत, कारण फक्त तेल टाकूनच ती आपल्याला बनवायची आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही। तर आता ही आपण होईपर्यंत वाट पाहूया। कारले होत आहेत तोपर्यंत मी चपात्यांची तयारी करते। कुणी पोळ्या बोलतं, कुणी चपात्या बोलतं, कुणी भाकरी खातं। ज्याला जे आवडतं त्याच्यासोबत आपण ही कारल्यांची भाजी खाऊ शकतो। ते वाफून होईपर्यंत मी चपात्यांची तयारी करून घेते। तर आता 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण कारल्यांना उलट करून घेणार आहोत, कारण त्याचा अर्धा भाग शिजलेला आहे आणि अर्धा कच्चा आहे। तर ते जेव्हा आपण पलटून घेऊ अशा पद्धतीने ते आपण पलटवून घेणार आहोत। प्रत्येक कारलं हे मसाला न सांडता पलटी करायचं आहे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने शिजलं जाईल।
तर बघू शकता अर्धी बाजू याची चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे आणि हे वाफेतच मंद आचेवर शिजवायचं आहे, जेणेकरून ते कडू लागत नाही आणि खायला सुद्धा रुचकर आणि चविष्ट अशी भाजी होते. आता याला पलटी मारल्यानंतर पुन्हा 5 मिनिटं वाफवून घेणार आहे मी पहिल्याच प्रोसिजरमध्ये. मंद आचेवर गॅस केला आणि आता पुन्हा 5 मिनिटांनी पाहूयात आपली कारली कशी होत आहेत ते. तर आता कारली झालेली आहेत की नाही ते आपण चेक करून घेणार आहोत. तर झाकण काढून मी बघणार आहे. तर याच्यामधला मसाला सुद्धा छानपैकी शिजलेला आहे आणि कारली जास्त करपून सुद्धा द्यायची नाहीये, शिजलेला आहे, कारण इझिली चम्मच त्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो की शिजली की नाही. मसाला शिजल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडी वाढवून पुन्हा ती आहे तशीच करून घेऊ, म्हणजे मसाला करपला जात नाही आणि कडू लागत नाही. तर पाहू शकता छानपैकी अशी कारली शिजलेली आहे ती. आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे. छानपैकी कारली झाल्यानंतर आता याच्यासोबत मी बनवणार आहे चपात्या. चपाती आणि कारली एकदम छान कॉम्बिनेशन आहे. आपण भाकरी सोबत सुद्धा खाऊच शकतो, परंतु आम्हाला चपाती सोबत आवडतं. आता मी घरून घेते चपाती आणि मग आपण जेवूया. तर मित्रांनो, फायनली माझ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत. आता ही शेवटची चपाती. तर आता माझ्या चपात्या बनवून पूर्ण झालेल्या आहेत. चला तर मग आता आपण चपाती आणि कारल्याची भाजी कशी झालेली आहे ते पाहूयात. तर मित्रांनो, फायनली आज बायकोनी कारल्याची भाजी आणि चपाती बनवली, तुम्ही बघू शकता. तर आपण बघूया कारल्याची भाजी कशी झाली ती टेस्ट करूया. तर आज चपाती आणि कारल्याची भाजी खूप फेवरेट रेसिपी आहे मित्रांनो ही बायकोची. वा, कारल्याची भाजी मित्रांनो खूप चविष्ट झाली. तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कारल्याची भाजी आम्हाला सुद्धा आवडते. आणि आम्ही जे रेसिपी बनवली ते तुम्ही बनवून एकदा बघा आणि आम्हाला सांगा ती कारल्याची भाजी कशी झाली. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.